नाही पाहिजे आम्हाला तुमचे 1500 रुपये. आम्हाला आमची बहीण मुलगी सुरक्षित पाहिजे. बदलापूर येथील एका शाळेतील 3.5 वर्षाच्या 2 शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर इथं आंदोलन करण्यात आले असून नाही पाहिजे आम्हाला तुमचे 1500 रुपये. आम्हाला आमची बहीण मुलगी सुरक्षित पाहिजे. बदलापुरातील नराधमांना फाशी झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्या. मोदी सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात महिला अध्यक्षा सुनीता रोटे, लताताई फुटाणे, वंदना भिसे, सुरेखा मोगरे, नसीमा शेखसंदी, सुनीता गायकवाड, मनीषा माने, गौरा कोरे, रेखाताई सपाटे, युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, सारिका नारायणकर, प्रेमलता कांबळे, कुंदन कांबळे, उमा केता, गुलशान जमादार, सुमित्रा नागणेताई, कविता साळवे, दहीहंडेताई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या 2 मुलींवर अत्याचार केला. ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटच्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर पूनम गेट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे. याचे कारण असं आता जे फडणवीस सरकार आहे, जे स्वतः गृहमंत्री आहेत, ते आपलं गृह खातं सांभाळण्यासाठी अगदी समर्थ नाहीयेत, असमर्थ ठरलेले आहेत. आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला आपल्या लेकी बाळांना, आपल्या मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आवाहन करतो. त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली, आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो, फडणवीस साहेब, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना 1,500 रुपये दिले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण आमच्या लेकींना, आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या, हीच आमची आपल्याला विनंती आहे.